डाईस बेस्ड क्वेश्चन. हे एव्हरी इयर रिपीट होतात. 2 ते 3 क्वेश्चन तुम्हाला 2 ते 3 मार्कांसाठी मिळतात. 2 प्रकारचे आहेत. एक तर एक डाई थ्रो केल्यानंतरचं सॅम्पल स्पेस किंवा प्रोबॅबिलिटी आणि दुसरं आहे 2 डाईस थ्रो केल्यानंतर. तर पहिल्यांदा त्याचं सॅम्पल स्पेस बघून घ्या. हे आपण आधीच्या व्हिडिओमध्ये पण बघितलेलं आहे. त्यानंतर कॉमन इव्हेंट्स, कोर कॉन्सेप्ट याच्यामध्ये काय आहे, कॉमन इव्हेंट्स जे विचारले जातात ते कुठले आहेत ते बघूयात. प्राईम नंबर. आता प्राईम नंबर 1 to, आता एक तर डाईस मध्ये 1 to 6 एवढेच नंबर्स असतात. याच्यामध्ये प्राईम नंबर्स कुठले आहेत, 2, 3 आणि 5. हे तीनच आहेत. याच्यापेक्षा दुसरं कुठलंही येणार नाही. 2, 3 आणि 5. इव्हन किंवा ऑड नंबर. जर इव्हन नंबर विचारले तर 2, 4, 6. जर ऑड नंबर विचारले तर 1, 3, 5 हे असं येईल. त्यानंतर लेस दॅन अ नंबर म्हणजे काहीतरी 5 पेक्षा लहान, 6 पेक्षा लहान, 4 पेक्षा लहान असे काहीतरी प्रश्न विचारतील ते. त्यानंतर परफेक्ट स्क्वेअर. आता याच्यामध्ये 2च परफेक्ट स्क्वेअर आहेत. कुठले, 1 आणि 4. तर त्याची प्रोबॅबिलिटी काय असेल असे प्रश्न विचारतील. त्यानंतर कस्टम फेस काहीतरी की 2, 4, 6, 8 2च येईल किंवा 4च मिळेल, 8च मिळेल, याची प्रोबॅबिलिटी काय. तर हे डाईस बेस्ड क्वेश्चन वरती अशा प्रकारचे हे कॉमन इव्हेंट्स प्रत्येक वर्षी रिपीट होतात आणि याच्या बाहेर तुम्हाला क्वेश्चन विचारले जाणार नाही. तर हे एकदा करून घ्या.